नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीने मिस केला शोधण्यासाठी कंबर कसलेली आहे आणि दुसरीकडे नेहमीप्रमाणे पार्थ आणि काव्यामध्ये झालेल्या भांडणात रम्याने अजून तेल ओतायचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा पार्थने माघार न घेता चक्क तो काव्यासाठी आज रिक्षावाला सुद्धा झालेला आहे. तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. नंदिनी धक्क्याने मानिनीला विचारते की क वरून मुलींची नावे कशासाठी हवी होती तुम्हाला? तर त्यावर मानिनी जरा हवी होतीत असं तिला सांगते. तर नंदिनी अजून सुद्धा धक्क्यानेच तिला म्हणते की म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती होतं का? तर त्यावर मानिनी तिला सांगते की मला तर हे कालच कळालेलं आहे आणि जर अगोदर माहिती असतं ना तर असं म्हणते आणि आता बारसं ना पुढच्या आठवड्यातच आलेलं आहे, पण अजून यांना नावे मिळतच नाहीत. काय कमाल आहे ना असं म्हणून ती हसू लागते. तर आता नंदिनी थोडंसं शांत होते आणि कोणाचं बारसं असं तिला विचारते. तर तेव्हा मानिनी म्हणते की अगं आमच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे, त्यामध्ये ना एक सिनियर मैत्रीण आहे. तिला नुकतीच एक नात झालेली आहे आणि तिला पत्रिकेमध्ये क असं नाव आलेलं आहे, म्हणूनच तिने सगळ्यांनाच कामाला लावलेलं आहे की क अक्षरावरून मुलींची नावे शोधा. तर आता नंदिनी म्हणते की म्हणजे तुम्हाला बारशासाठी हवं होतं का? पण मला वाटलं असं म्हणून ती थोडंसं शांत होते. तर त्यावर मानिनी तिला म्हणते की तुला काय वाटतं ना तेच तर मला जाणून घ्यायचं आहे आणि रोज सकाळी सकाळी तू कशी अगदी फ्रेश असतेस, तुझ्या चेहऱ्यावरती हसू असतं, दिवसाची सुरुवात एकदम छान होते, मग आज काहीतरी बिनसलेलं आहे. तर तेव्हा नंदिनी ऑल इज ओके असं तिला सांगते. तर आता दुसरीकडे पार्थ आणि रम्या ऑफिससाठी चाललेले असतात. तर तेव्हा रम्या मुद्दामूनच पार्थला विचारते की सगळं काही ठीक आहे ना? तर पार्थ ऑल ओके असं तिला सांगतो. तर तेव्हा रम्या परत त्याला विचारते की रात्री तुझी झोप व्यवस्थित झाली आहे ना? कारण तुझा चेहरा कसा झालेला आहे आणि तुझे डोळेसुद्धा कसे दिसत आहेत आणि रात्री काही झालेलं आहे का तुमच्यामध्ये असं त्याला परत विचारते. तर तेव्हा पार्थ काही सुद्धा नाही असं तिला सांगतो. तर रम्या त्याला म्हणते की ठीक आहे, जर तुला सांगायचं नसेल ना तर तू सांगू नकोस आणि ज्यावेळेस तुला वाटेल ना तेव्हाच तू माझ्यासोबत शेअर कर आणि आता आपण निघूयात का असं त्याला ती विचारते. तर तेव्हा पार्थ त्याच्यावरती तिला सांगतो की मी काव्याची वाट बघत आहे, त्या आल्या ना की मग आपण निघूयात. तर आता मात्र रम्या रागाला येते आणि ती पार्थला म्हणते की अरे पार्थ 9:15 झालेले आहेत ना, मग ऑफिसला जायला आपल्याला उशीर होईल आणि काव्या खरंच येणार आहे का असं त्याला ती विचारू लागते. तर त्यावर पार्थ तिला सांगतो की अजून 5 मिनिटे बाकी आहेत, येतीलच त्या आणि मग त्या आल्या ना की आपण निघूयात असं तो तिला सांगतो. तरीसुद्धा रम्या परत एकदा त्याला विचारते की खरंच थांबूयात का? इतक्यातच काव्या तिकडून येऊ लागते आणि तिथून ती सरळ पुढंच निघून जात असते. तर रम्या तिला थांबवते आणि अहो मॅडम कुठं चालली आहेस तू? तुझ्यासाठीच आम्ही इथं थांबलेलो आहे ना असं ती म्हणते. तर त्यावर काव्या तिला म्हणते की मी कुणाला सुद्धा थांबायला सांगितलेलं नव्हतं आणि ज्याला जायचं आहे ना त्यांनी खुशाल जावं असं ती पार्थला उद्देशूनच म्हणते आणि परत त्याच्याकडे बघून कशाला वाट बघत आहे माझी असं ती म्हणते. तर ती असं बोलल्यानंतर रम्या मात्र खुशच होते. तर तेव्हा आता काव्या परत म्हणते की वाट बघून काहीच मिळत नाही आणि खरं तर माणसाने वाट बघूच नये आणि असं बोलून ती तिथून निघूनच जाते. तर रम्या परत त्या गोष्टीचा बरोबर फायदा उचलते आणि पार्थसमोर जाऊन अरे पार्थ काय मुलगी आहे ही असं म्हणते आणि आपण थांबलो ना तिची वाट बघत तर आता ती आपल्या तोंडावरच निघून गेली की आणि तिला तुझ्या फिलिंग्सबद्दल काहीच वाटत नाही का असं ती विचारू लागते. तर पार्थ आता रम्याकडे रागाने बघतो. तेव्हा रम्या त्याला म्हणते की काही सुद्धा हरकत नाही, आपण एक काम करूयात, आपण असं काही करूयात की जेणेकरून तिला तुझ्या प्रेमाची जाणीव होईल असं ती म्हणते आणि ठीक आहे मग आता आपण निघूयात का का अजून थोडा वेळ शिल्लक आहे आणि तिची वाटसुद्धा आपण बघू शकतो. तर तेव्हा आता पार्थ रम्याला म्हणतो की वाट बघून काही सुद्धा होत नसतं आणि खरं तर वाट बघूच नये माणसाने असंच म्हणाल्यात ना त्या असं तो म्हणतो आणि पुढे तो निघूनच जातो आणि तेव्हा तो सुद्धा रागालाच आलेला असतो. तर त्याचा तो राग बघून रम्या मात्र खुश होते आणि त्याच्या मागे ऑफिसला निघून जाते. तर इकडे नंदिनी आपल्या खोलीमध्ये येते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस तिने जीवाच्या छातीवरचा टॅटू बघितलेला असतो तो क्षण आठवतो आणि ती दुःखी होऊ लागते. तर त्यानंतर जाऊन ती त्यांच्या लग्नाचा फोटो आपल्या हातामध्ये घेते. तर इतक्यात कल्पना तिथं येते आणि नंदिनीला वहिनी अशी हाक मारते.
आणि तेव्हा नंदिनी तर दचकतेच. त्यावर कल्पना तिला म्हणते की अहो वहिनी घाबरलात का, आणि मीच आहे ना असं ती म्हणू लागते. तर नंदिनी तिला म्हणते की काय काम होतं. तर तेव्हा कल्पना म्हणते की मानिनी ताईने सांगितलेलं आहे की खोली आणि पिलो कव्हर धुवायला घे. तर तेव्हा नंदिनी कल्पनाला म्हणते की ठीक आहे मग तू घेऊन जा. तर तेव्हा कल्पना थोडंसं पुढं जाते आणि नंदिनीला पसारा बघून म्हणते की वहिनी आज पसारा आवरला नाही का. तर त्यावर नंदिनी तिला म्हणते की ठीक आहे मी ते नंतर आवरीन. तर तेव्हा कल्पना परत तिला विचारते की मग हे सगळे कपडे मी धुवायला घेऊन जाऊ का. तर तेव्हा नंदिनी ठीक आहे असं तिला सांगते. तर तेव्हा कल्पना ते सगळे कपडे गोळा करू लागते. तर त्यावेळेस नंदिनी अजूनसुद्धा विचारातच असते. आणि जेव्हा तिला ज्यावेळेस जीवा म्हणालेला असतो की तुला जे काही हवं नको ते बघणं आणि जे नाही ते पुरवणं हे लग्नानंतर माझीच जबाबदारी आहे, आणि तो त्यानंतर तिला बाईकवरून सुद्धा घेऊन गेलेला असतो, तो क्षणसुद्धा तिला आठवतो. आणि त्यानंतर तो तिला म्हणालेला असतो की त्या मुलीवर माझं जीवापाड प्रेम होतं, पण ते एकतर्फीच होतं. त्यानंतर ज्यावेळेस जीवा तिला म्हणालेला असतो की ती मोल्डवाली मुलगी आणि टॅटूवाली मुलगी एकच आहे, तो क्षणसुद्धा तिला आठवतो. तर तेव्हा नंदिनी परत खोल विचारात पडते आणि मनातल्या मनात बोलू लागते की नुसतं कवरून काय करणार आहे, आणि नेमकं काय नाव असणार आहे त्या मुलीचं, आणि कोण असणार आहे ती मुलगी, आणि कुठं भेटली असणार आहे जीवाला, आणि या मिस केबद्दल अजून काहीतरी कळायलाच हवं, अजून काहीतरी हाती यायला हवं असं ती विचार करून पुढं जाते. तर नेमकं तेव्हाच कल्पना बेडशीट झटकते आणि ते बेडशीट झटकल्यानंतर त्याच्यामधून एक कार्ड खाली पडतं. तर ते कार्ड नंदिनीला दिसल्यानंतर नंदिनी ते कार्ड आपल्या हातामध्ये उचलून घेते आणि त्या कार्डकडे बघू लागते. तर त्या कार्डवरती सुद्धा के असं अक्षर लिहिलेलं असतं. तर तेव्हा नंदिनी विचार करू लागते की याच्यावरती सुद्धा केस लिहिलेला आहे, आणि कोणाचं असणार आहे हे कार्ड, आणि त्या मुलीने तर दिलं नसणार आहे का. मग आता मी काय करू, नाव वाचू का, आणि नेमकं के फॉर कोण असणार आहे असा ती विचार करतच असते. आणि त्यावेळेस तिला मानिनीचे शब्द आठवू लागतात की क वरून मुलींची नावं पाहिजे असतात ते, आणि तेव्हा नंदिनी ते कार्ड उघडू लागते. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा त्याच कॅफेमध्ये आलेला असतो जिथे तो आणि काव्या कायम भेटत असतात, आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने त्या टेबलवरती जे आणि के असं बदामात कोरलेलं असतं, आणि इतक्यात तिथं वेटर येते आणि त्या दोघांना तुमची कपल कॉफी असं म्हणून ती त्यांना सर्व करते. तर तेव्हा काव्या जीवाला म्हणते की अरे जीवा कॉफी आली आहे ना. तर तेव्हा जीवा अजूनसुद्धा काव्याचं नाव काढण्यात मग्नच असतो, आणि त्यावेळेस काव्या त्याच्याकडे बघते. तर ती त्याला म्हणते की अरे जीवा ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना. तर त्यावर जीवा तिला म्हणालेला असतो की अगं थोडंसं थांब ना, हे तर माझं सस्पेन्स आहे. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की अरे जीवा काही सस्पेन्स वगैरे नाही, मला बघू देत तू काय करत आहेस ते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की प्रेमामध्ये वेडेपणा नाही केला ना, तर मग काय केलं, एकच मिनिट थांब, होतच आलेलं आहे माझं. आणि थोड्याच वेळात तो त्यानं जे काही काढलेलं असतं ते तो तिला दाखवू लागतो, आणि त्याने चक्क एका हार्टमध्ये जे आणि के लिहिलेलं असतं. तर त्यावेळेस ते बघितल्यानंतर काव्या खूपच खुश होते आणि त्याला म्हणते की जीवा मला कधी कधी खरोखर कळतच नाही की तुझ्यावरती चिडावं का तुझं कौतुक करावं. तर तेव्हा जीवा हसू लागतो आणि काव्या पुढं त्याला म्हणते की तुला कसं काय सुचतं हे सगळं. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की जेव्हा तू माझ्या आयुष्यामध्ये आली आहेस ना, तेव्हापासून मला फक्त रोमॅन्टिकच सुचतं. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की असं आहे का. तर जीवा तिला म्हणतो की म्हणून तर मी इथं जे आणि के कोरलेला आहे, आणि मला आपल्या लव्ह स्टोरीमधले बेस्ट मोमेंट्स कायम लक्षात ठेवायचे आहेत. तर त्यावर काव्या त्याला म्हणते की जीवा आता आपलं ठरलेलं आहे की या टेबलवरती फक्त आपणच बसायचं. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की आपल्या अगोदर कोणीतरी इथं येऊन बसलं असेल तर. तर त्यावर काव्या त्याला म्हणते की मग मी त्याला उठवून दुसरीकडे शिफ्ट करेन, पण या टेबलवरती फक्त 2च माणसं बसणार, एक जे आणि एक के. तर त्यावर जीवा तिला म्हणतो की म्हणूनच तर मी आपल्या प्रेमाचा ठसा इथं कोरून ठेवलेला आहे, आणि तुला माहिती आहे का की आपण ज्या ज्या ठिकाणी फिरलो आहे ना, त्या त्या ठिकाणी मला आपल्या प्रेमाची आठवण सोडत जायचं आहे. म्हणजे उद्या जेव्हा केव्हा आपण दोघंसुद्धा या जगात नसणार ना, तेव्हा लोकांनी आपल्या प्रेमाबद्दल भरभरून बोललं पाहिजे आणि लोक इन्स्पायर झाले पाहिजेत. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की जरा जास्तच इंटेन्स प्रेम आहे की तुझं जीविका. तर तेव्हा जीवा म्हणतो की आपण असं छोटं मोठं काहीसुद्धा करत नसतो, आणि अजून तू माझं इंटेन्स प्रेम पाहिलेलंच नाहीस, आणि आपली ही इंटेन्स लव्ह स्टोरी आहे ना, ती पुढं जाऊन आपण आपल्या मुलांना ऐकवायची. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की जीवा आता बास कर, आता तर तुझंही खूपच पुढं चाललेलं आहे. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की प्रेमात पुढंच जायचं असतं कविराज, आणि आपली प्रेमाची रंगतदार स्टोरी आपण आपल्या मुलांना ऐकवायची
बसायची आणि आज इथं 2 खुर्च्या आहेत ना, पण उद्या इथे 5 खुर्च्या असतील, कारण तू, मी आणि आपली 3 छोटी छोटी क्यूट बेबीज, असं तो तिला सांगत असतो. तर तेव्हा काव्या त्याला एकच असं सांगते. तर जीवा बरं ठीक आहे असं म्हणतो आणि तू आणि मी आणि आपली एक छोटीशी मुलगी, असं तो विचार करतच असतो. तर नेमकं तेव्हा तीच वेटर तिथं येते आणि त्याला हाक मारून त्या विचारामधून बाहेर काढते आणि काय हवं आहे सर तुम्हाला, असं विचारते. तर त्यावर जीवा जुने दिवस हवे आहेत असं तिला सांगतो आणि आणतेस का असं तिला विचारू लागतो. आणि प्रेमामध्ये इतका वेडेपणा का करावा एखाद्याने, किती लेवल क्रॉस करावेत एखाद्यासाठी. आणि मला तर असं वाटतं की प्रेमात इतका वेडेपणा करूच नये की नंतर त्या प्रेमाच्या आठवणीने आपल्यालाच वेड लागेल. आणि माझ्या आणि काव्याच्या प्रेमाच्या इतक्या आठवणी आहेत की आता भीती वाटायला लागलेली आहे की एक दिवस हे सगळं नंदिनीला कळणार तर नाही ना, कारण ती ऑलरेडी आमच्या हाताच्या मोल्डपर्यंत पोचलेली आहे. आणि त्यावेळेस त्याला जेव्हा नंदिनीने त्याच्या छातीवरचा टॅटू बघितलेला असतो तो क्षण आठवू लागतो. आणि तेव्हा नंदिनी त्याला म्हणालेली असते की मला फक्त क अक्षर दिसलेलं आहे. तर तो तिला सांगू लागतो की तिला काल माझ्या टॅटूचं क अक्षर दिसलेलं आहे आणि उद्या जाऊन हा क काव्याचा आहे हे तिला कळालं तर, असं तो म्हणू लागतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी ते कार्ड उघडणारच असते आणि परत ती निम्म्यातच ते बंद करते आणि मनातल्या मनात बोलू लागते की नंदिनी हे चुकीचं आहे. जेव्हा माझा नवरा असला तरीसुद्धा ते इथं नसताना त्यांच्या पर्सनल गोष्टी असं चोरून बघणं इथिकली चूक आहे. मी असं नाही करू शकत. त्यांनी जर सांगितलं ना तर ठीक आहे, नाहीतर मी बघेन कसं शोधायचं त्या मिस केला. आणि हे के अक्षर अजून कुठं लिहून ठेवलं असणार आहे का जीवाने, असा ती विचार करते आणि ते कार्ड परत बेडखाली ठेवून देते. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा अजूनसुद्धा त्या वेटरसोबत बोलत असतो आणि तिला सांगतो की नंदिनी आमचं लग्न टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि काव्या जाऊन डिवोर्स लॉयरपर्यंत पोचलेली आहे आणि आता हे सगळं काही कुठंपर्यंत जाऊन पोचणार आहे काहीच कळत नाही. प्रेमाचा शेवट गोड होणार नसेल ना तर प्रेमाची सुरुवात का होते, असं म्हणून तो वैतागत असतो. इतक्यात ती वेटर त्याला सर अशी हाक मारते. तर तेव्हा जीवा आय एम सॉरी, मी माझ्या विचारांच्या मध्येच होतो असं सांगतो आणि जीवा हे सर्व काही आपल्या विचारातच बोलत असतो. तर त्यावरती वेटर त्याला म्हणते की इट्स ओके सर, टेक युअर टाईम, असं सांगून ती तिथून निघून जाते. इतक्यात एक जोडपं तिथं येतं आणि तेव्हा तो जीवाला विचारू लागतो की तुम्ही इथं एकटेच आहात का की कोणी तुमच्यासोबत आहे. त्यावर जीवा त्याला म्हणतो की मी एकटाच आहे. तर तेव्हा त्यातली मुलगी जीवाला म्हणू लागते की खरं तर काय झालं आहे ना, ही कॅफे फुल आहे आणि आम्ही दोघे आहोत आणि तुम्ही एकटेच बसलेला आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही त्या सिंगल चेअरवरती बसू शकता का, असं ती त्याला विचारते. तर आता जीवाला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस काव्या त्याला म्हणालेली असते की आता आपलं ठरलेलं आहे की या टेबलवरती फक्त आपणच बसायचं. तर तेव्हा जीवा तिला म्हणालेला असतो की आपल्या अगोदर कोणी ऑलरेडी येऊन बसलं असेल तर तेव्हा काव्या म्हणते की मी त्यांना उठवून दुसरीकडे शिफ्ट करेन, असा तो विचार करत असतो. तर तेव्हा ती मुलगी जीवाला सर प्लीज असं म्हणू लागते. तर तेव्हा जीवा ठीक आहे असं म्हणतो आणि चक्क तिथून उठून बाजूला होतो आणि त्या सिंगल चेअरवरती जाऊन बसतो आणि त्यानंतर लगेचच तो तिथून उठतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि तो तिथून निघून जाऊ लागतो. तर निघून जात असताना परत तो मागे वळून त्या कपलकडे बघतो. तर तेव्हा तो त्या मुलीला गुलाबाचं फूल देत असतो आणि त्यानंतर जीवा अजून आजूबाजूला बघतो तर अजून खूप सारे कपल तिथं बसलेले असतात आणि त्यावेळेस त्याला त्यांचे क्षण आठवू लागतात आणि त्यानंतर जीवा दुःखी होऊन तिथून बाहेर पडतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, काव्या एकटीच रस्त्याने चालत चाललेली असते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस जीवा म्हणालेला असतो की जखमा देणाऱ्यांनी मलमपट्टी करू नये, तो क्षण आठवत असतो आणि तिला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो. तर थोडं पुढे गेल्यानंतर काव्या एका ठिकाणी बसते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस जीवाने एकेकाळी तिला गुलाबाचं फूल दिलेलं असतं आणि ऑल द बेस्ट असं म्हणालेला असतो, तो क्षण आठवू लागतो आणि त्यानंतर असेच बरेच क्षण त्यांनी एकत्र घालवलेले असतात ते तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतात आणि ते क्षण आठवत असताना मात्र तिला खूपच त्रास होत असतो. तर आता इकडे मित्रांनो, पार्थची परिस्थिती सुद्धा सेम तशीच असते आणि तो ऑफिसमध्ये जाऊन एकटाच बसतो आणि तो सुद्धा खूपच दुःखी असतो. आणि तेव्हा त्याने ज्यावेळेस काव्याला विचारलेलं असतं की तुम्हाला त्रास होत आहे का, तो क्षण आठवतो. तर काव्या त्याला म्हणालेली असते की माझा त्रास जाणून घेतला ना तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. आणि तेव्हा तो मनातल्या मनात बोलू लागतो की काव्याचं दुःख समजावून घ्यायला मी नेहमीच हात पुढे करत असतो, पण दरवेळी त्या दुखावल्या जातात आणि आता बास झालं, आता मी परत त्यांच्याकडे नाही जाणार. आई मला म्हणते की मैत्री कर,
पण जर काव्याला काही नातंच नको असेल तर मग मी कशासाठी आशा ठेवू? त्यांना त्यांचं आयुष्य लखलाभ असू देत आणि आता मी त्यांच्याकडे नाहीच जाणार. कारण मी दरवेळी जायचं आणि त्यांनी नाकारायचं हे असंच होत आलेलं आहे. आता खूप झालं, आता मी त्यांच्याकडे जाणारच नाही, असा तो विचार करतच असतो. इतक्यात रम्या खूपच आनंदात धावत तिथं येते आणि पार्थला कॉंग्रॅच्युलेशन्स पार्थ असं म्हणते आणि त्याला म्हणते की आपण नागपूरच्या प्रोजेक्टसाठी जे PPT पाठवलेलं होतं ना, ते PPT त्या क्लायंटला खूपच आवडलेलं आहे आणि ते लवकरच आपल्याला त्यांची बाकीची प्रॉपर्टी बघायला बोलवणार आहेत आणि लवकरच फ्लाईटचे तिकीट्स पाठवतो असं ते म्हणालेले आहेत आणि त्यांनी आपल्या दोघांचे डिटेल्स मागवलेले होते ते सुद्धा मी त्यांना पाठवून दिलेले आहेत असं ती सांगत असते. तर तेव्हा पार्थला खूपच त्रास होत असतो आणि तो तिच्याकडे लक्षच देत नाही. तर तेव्हा रम्या मुद्दामूनच त्याला विचारू लागते की काय झालं आहे पार्थ, हल्ली तू खूप अपसेट असतोस आणि असा चेहरा पाडून बसलेला असतोस आणि असा तू मला आवडत नाहीस, तुझी खूप काळजी वाटते मला आणि सांग ना प्लीज काय झालेलं आहे ते, असं त्याला ती विचारू लागते आणि तरीसुद्धा पार्थ काही बोलतच नाही. तर रम्या पुढं म्हणते की मी किती प्रयत्न करत आहे तुझा मूड चांगला व्हावा म्हणून आणि आपलं काम छान व्हावं म्हणून, पण रोज कोणीतरी तुझा मूड स्पॉईल करतं. तर तेव्हा पार्थ अजूनच रागाला येतो. तर तेव्हा रम्या म्हणते की अरे पार्थ, मी किती गुड न्यूज घेऊन आलेली आहे, चल आपण सेलिब्रेट करूयात आता आणि आपण मूवी बघायला जाऊयात का, नाहीतर पिझ्झा खायला जाऊयात का, असं ती बोलत असते. तर आता पार्थ तिला म्हणतो की माझी अजिबात इच्छा नाही आणि जस्ट लिव्ह मी अलोन. तर आता रम्या त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणते की मी तुला एकट्याला सोडू शकत नाही आणि मी तुला रिक्वेस्ट करते की काही झालं असेल ना, काही वाटत असेल ना, तर मन मोकळेपणाने माझ्यासोबत बोल, असं म्हणून चक्क ती त्याच्या हातालाच हात लावते. तेव्हा पार्थ अजून चिडतो आणि तिचा हात झटकून देऊन तिला म्हणतो की मी तुला एकदा सांगितलेलं आहे ना की जस्ट लिव्ह मी अलोन प्लीज. तर तेव्हा रम्या अखेर तिथून निघून बाहेर जाते आणि परत दरवाजामध्ये थांबून मनातल्या मनात बोलू लागते की हेच तर हवं होतं मला. जो पार्थ काव्यासाठी स्टँड घेतो, तिच्यासाठी भांडतो, आज तोच पार्थ तिच्यासोबत भांडलेला आहे आणि त्याचा पूर्ण मूड गेलेला आहे. असं वाटत आहे की हे भांडण चांगलंच तापत जावं आणि मी पण रम्याच आहे, आता मी हे भांडण विझू देणारच नाही, असं बोलून ती तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या अनिशाला रागानं विचारते की तू माझ्याकडे असं का बघत आहेस. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की कारण आज पहिल्यांदा तुझ्या बोलण्यामध्ये जीवा कुठेच नव्हता आणि आज सगळा वेळ तू फक्त पार्थबद्दलच बोलत आहेस. तर आता दुसरीकडे नंदिनी शर्ट मोजून ठेवत असते. तर तेव्हा एका शर्टवरती K अक्षर असलेलं तिला दिसतं आणि ती धक्क्यानेच तो शर्ट बाजूला टाकते. तर ते बघितल्यानंतर मिथून लगेचच तिला म्हणतो की काय झालं, तुला त्या शर्टचा शॉक लागला का काय. तर आता दुसरीकडे काव्या निघालेली असते आणि ती एका रिक्षाला थांबवायचा प्रयत्न करत असते. तर जेव्हा ती रिक्षा थांबते तर चक्क त्या रिक्षामध्ये पार्थ असतो. तर आता त्यावेळेस अनिशा काव्याला विचारते की अगं काव्या, ती रिक्षा थांबली आहे ना, तर मग तू त्या रिक्षामध्ये बसत का नाहीस. त्यावर काव्या रागानंच सांगते की या जन्मात तर मी या रिक्षामध्ये बसणारच नाही. असं तिने बोलल्यानंतर पार्थला मात्र धक्काच बसतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.